नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून परत एकदा आपल्या नवीन कथेमध्ये आणि सुंदर कथेमध्ये. माझ्या वहिनीला या घरात येऊन अजून 2च महिने झाले होते. 1 महिन्यापूर्वीच माझा भाऊ परदेशात गेला होता. जेव्हापासून माझा भाऊ बाहेर गेला होता तेव्हापासून माझी वहिनी रोज माझ्याकडून मोठीवाली मेणबत्ती मागवायची आणि रात्री तिचे काम होतच होते. ती मेणबत्ती घेऊन तिच्या खोलीत निघून जात होती. शेवटी ती इतक्या मेणबत्त्याचं काय करत होती हा प्रश्न पडला होता. याचे रहस्य जाणून घेण्यासाठी मी एका रात्री तिच्या खोलीत गुपचूप बसलो. आजकाल मी माझ्या बहिणीपासून खूप नजरचोरीत राहत होतो, कारण मला नाही वाटत होतं की तिने मला ते काम पुन्हा द्यावे जे मला करायचे नव्हते. म्हणूनच मी तिच्या दूर दूर पळत असे. मुखपृष्ठ ते अशा प्रकारे बाहेर यायची की त्यांना काही कळायचे नाही. मी घराच्या बाहेर असे जात होतो की तिला कळायला नको की मी बाहेर जात आहे. आज तिने मला पाहिले आणि मला एक काम सांगितले. मला ती काम करायचे नव्हते. मी स्थायी किराणा दुकानाकडे जात होतो. वहिनींनी मला काहीतरी आणायला सांगितले होते जे मला तिच्यासाठी आणायचे नव्हते, कारण आता दुकानदारही माझी चेष्टा करू लागला होता. पण मी वहिनीला नकार देऊ शकत नव्हतो. आईने सुद्धा सांगितलं होतं की दादा घरी नाही, त्यामुळे वहिनीने काहीही काम सांगितले तर नकार देऊ नकोस. म्हणूनच मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करत होतो. आज पुन्हा दुकान उघडण्याची वाट पाहत मी दुकानाबाहेर उभा होतो आणि मला असे वाटत होते की कधी दुकान उघडेल. दुकानदाराने दुकान उघडताच मी पुढे गेलो आणि म्हणालो, हे पैसे घ्या आणि मला एक मोठी मेणबत्ती द्या. जेव्हा ह्या सर्व जाड मेणबत्त्या मी घेत होतो, दुकानदाराने माझ्याकडे हसून विचारले, तू रोज सगळ्या मेणबत्त्याचे काय करतोस? मित्रा, तुम्ही लोक चांगल्या कुटुंबातील आहात. तुझा भाऊ बाहेरगावी गेला आहे. तुम्ही एक इन्व्हर्टर का लावून घेत नाही? आजच्या काळात लाईट गेल्यावरही तुम्ही मेणबत्ती लावून काम करतात का? आत्ता मला थोडा राग आला आणि मी त्याला म्हणालो, भाऊ, मला माझे सामान दे. मला अजून खूप काम आहे. मला त्याला हे म्हणायचे होते की तू तुझ्या कामात लक्ष दे. तुझे काम सामान विकणे आहे. मी ती मेणबत्ती घेतली आणि घरी आलो. वहिनी आधीच वाट पाहत उभी होती. माझी वहिनी खूप सुंदर होती. तिला रंग गोरा होता आणि ती दिसायला फारच सुंदरही होती. सगळ्यांना आश्चर्य वाटत होते की ती इतकी सुंदर कशी आहे. इतकी सुंदर तर चित्रपटातली नायिकासुद्धा नसते. हे सौंदर्य पाहूनच माझ्या आईला लगेच वाटले होते की आपल्या मुलाची तिच्याशी लग्न करेन. लग्नानंतर जवळजवळ महिनाभर घरातील सर्व सदस्य जे लग्नाला येऊ शकले नाही ते आमच्या घरी येत राहिले. माझ्या वहिनीला पाहून त्यांना आश्चर्य वाटायचे आणि ते वहिनींना विचारायचे की तुला बहीण आहे का? पण वहिनी एकटीच होती. वहिनीने माझ्या हातात मेणबत्ती पाहिल्यावर तिला लक्षात आले. तिने आनंदाने माझ्या हातून मेणबत्ती घेतली आणि त्यातून धागा काढून तिथेच फेकून दिला आणि मेणबत्ती घेऊन तिच्या खोलीत निघून गेली. संध्याकाळ झाली होती. संध्याकाळनंतर ती कोणतेही काम करत नव्हती. ती तिच्या खोलीत एकटी बसायची आणि आई म्हणायची की कदाचित गौरव बेटा तिला फोन करत असेल. कदाचित गौरव बेटा तिला फोन करत असेल असे आई म्हणायची. बिचाऱ्याने नुकतंच नवीन लग्न केलं आहे आणि दोघेही वेगळे राहत आहेत. लग्नात खूप खर्च झाला, त्यामुळे त्याला जावे लागले. पण हरकत नाही, 1 वर्षात परत येईल. माझ्या सुनेचे तर मन दुखावत असेलच ना. माझ्या आईचा माझ्या वहिनीवर खूप जीव होता. आईला तिच्यात काही दोष दिसत नव्हता. ही गोष्ट खूप विचित्र आणि अनोखी होती की ती एक सासू असून माझ्या वहिनीवर इतकं प्रेम करायची. माझी वहिनी पण सगळ्यासोबत छान राहायची, पण संध्याकाळी ती तिच्या खोलीत निघून जायची. मला या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटायचे की जर मेणबत्तीला जाळून प्रकाश करण्यासाठी आणले आहे तर मग तिने मेणबत्तीतील धागा का काढून फेकला? त्याशिवाय ती जळणार तर नाही ना. तर मग यामागचं सत्य काय? ती काय उपयोगाला आणते? मला तर काही समजत नव्हते. मला खूप काळजी वाटायची. दुकानदार मला टोमणे मारत असे, म्हणून मी दुसऱ्या दुकानात जायचा विचार केला. पण दुसरं दुकान तिथून खूप दूर होतं आणि त्यामुळे माझा वेळ खूप वाया जात असायचा आणि मी इतक्या गरमीमध्ये वारंवार फिरूही शकत नव्हतो. त्यामुळेच मी तिथल्याच दुकानातून वस्तू खरेदी करण्यास सुरुवात केली. पण आजकाल ही मेणबत्ती स्वस्त कुठे मिळते? माझ्या वहिनीकडून पैसे मागतानाही मला लाज वाटायची. मी माझ्याकडे असलेले पैसे खर्च करत होतो आणि मला ते अजिबात आवडत नव्हते. आई म्हणाली की तुला पैसे देऊन काम करायचे असेल तर मग ते काम तुझ्याकडून करून घेण्याची काही गरज नाही. तिने आपल्या भावाला सांगितले. त्यामुळे मला त्रास होऊ लागला. मग हे सगळं काय चालू होतं हे तर
ठीक होतं की नाही मला काही कळत नव्हतं. घरी लाईट जायचं आणि मेणबत्ती फक्त प्रकाशासाठी वापरली जाते, म्हणजे याचा अर्थ असा की वहिनी पण तेच करायची. यामुळे मी खूप जास्त वैतागला होतो. इकडे माझा खिशाची रिकामी झाली होती. मला काही समजत नव्हते. या दरम्यानच दिवाळीसुद्धा आली आणि दिवाळीसुद्धा आम्ही अशा प्रकारेच घालवली. मग मी एक युक्ती शोधून काढली की ॲडव्हान्स पैसे घेऊन इन्व्हर्टर विकत घेऊया आणि माझ्या घरी लावूया. घेतले मी इन्व्हर्टर. आता मला खात्री होती की यानंतर वहिनी मला मेणबत्ती आणायला सांगणार नाही, कारण घरी इन्व्हर्टरला जोडलेले आहे. घरातील सदस्यही आनंदी झाले. आई मला म्हणाली, तू स्वतःच्या पैशाने घरासाठी वस्तू विकत घेतली. तू पण माझ्या मोठ्या भावासारखा आहेस. तोही स्वतःचा विचार करत नाही, आधी आमचा विचार करतो. म्हणूनच तो बिचारा इतक्या लवकर परत गेला. त्याचे तर नुकतेच लग्न झाले होते, पण त्याची बायको खूप छान आहे, कधीही तक्रार करत नाही. आता मला माझी वहिनीसुद्धा मला आता काही काम देणार नाही याची मला खात्री झाली होती. पण पुढच्याच दिवशी मला आश्चर्य वाटले, कारण वहिनीने मला पैसे दिले आणि म्हणाली, माझ्यासाठी एक मेणबत्ती आणा. काल देखील तू आणली नाहीस. मी म्हणालो, वहिनी आता तुला मेणबत्तीची काय गरज आहे? आता इन्व्हर्टर बसवला आहे. यावर ती शांत झाली. पण मला माझ्या वहिनीची आज्ञा पाळावी लागली. पण आत्ता मला आश्चर्य वाटत होते की मी इन्व्हर्टर तर बसवले आहे, तरीही वहिनी मेणबत्ती कशासाठी आणायला सांगत होती. शेवटी मला जे करायचे नव्हते ते मला करावेच लागले. एके दिवशी मी वहिनीला विचारले की, वहिनी तू या मेणबत्तीचे काय करत आहेस? यावर वहिनी म्हणाली, तर ती यावर हसत हसत बोलू लागली, मी रात्री खिडकी उघडी ठेवून तू स्वतः पाहून घे मी या मेणबत्तीचे काय करते. मी खूप आश्चर्यचकित झालो. माझी वहिनी खूप विचित्र होती. तिचा वागणं माझ्यासोबत चांगलं नव्हतं. त्या दिवशी माझ्या वहिनीने मला विचित्र गोष्टी सांगितल्या होत्या आणि हेही आईलाही सांगू शकलो नाही. एक दिवस माझ्या भावाचा फोन आला आणि तो आईला म्हणत होता, असं वाटतंय की तुम्ही माझ्या बायकोला खूपच प्रेमानं ठेवलं आहे. तिला तर माझी अजिबात काळजी नाही, मला फोन करतही नाही, माझ्याशी बोलतसुद्धा नाही. पण आई म्हणाली, ती तर संध्याकाळी सगळी कामं उरकते आणि म्हणते की मी तुझ्याशी बोलायला रूममध्ये जाते, कारण यावेळी तिथे सकाळची वेळ असते. मी तिला त्रास देत नाही की मी तुझ्याशी बोलत असावी. तू इथे राहत नाही तर फोनवरून तरी तुमचा गुजारा होत असेल असा मी विचार करते. माझ्या भावाला हे ऐकून खूप आश्चर्य वाटले. तो म्हणाला, नाही तसं काही नाही, आम्ही दोघेही बोलतो, पण ती एवढा वेळ देत नाही. कदाचित माझ्या भावानेही तिचा आदर केला असेल आणि प्रकरण वळवले असेल. माझ्या आईलाही आता संशय येऊ लागला होता. तेव्हापासून माझ्या आईने रात्रीचे जेवण बनवायचे काम माझ्या वहिनीला दिले आणि सांगितले की रात्रीचे सर्व जेवण तुलाच बनवावे लागेल. स्वयंपाक करायचा म्हणजे स्वयंपाकघरातील सर्व काम करायचे, सर्वांसाठी जेवण तयार करायचे होते आणि नंतर भांडी धुवावी लागत होती, ज्यात खूप वेळ जायचा. रात्रीचे 10 वाजत होते. आमच्या घरी जेवण रात्री उशिरा करायचे. वहिनीने हे काम 2 दिवस केले. त्यानंतर ती त्रासून गेली आणि ती म्हणाली, मी हे काम करणार नाही. एकतर माझ्या नवऱ्याला बाहेर पाठवून दिले आहे आणि तुम्ही लोकांनी लग्न तसंही काही थाटामाटात केली नाही. लग्नात असं काही सांगितलं नव्हतं की इतक्या लवकर तुमचा मुलगा मला सोडून परदेशात निघून जाईल आणि वरून मला हे तुमची सर्व घरकामं करायला लावतील. मी दुपारचे जेवण बनवीन, मी रात्रीचे जेवण अजिबात बनवणार नाही, याची खबरदारी तुम्हाला घ्यावी लागेल. तिने नकार दिला आणि स्वतः वर निघून आली. तर मग आई पण काय करणार होती? मग घरात भांडणी झाली असती आणि काहीच नीट होणार नव्हते. आई माझी तशी नव्हतीच. तिला भांडणाची फारशी आवड नव्हती, म्हणून ती पण गप्प बसली आणि मला पण वाटले की वहिनी काय करते, मला पण ते बघायचेच होते. आणि तिने स्वतः सांगितली होती की मी खिडकी उघडी ठेवेन, तुम्ही स्वतः पहा. मला विचार केला. माझ्या डोक्यात विचार खेळू लागला की आज रात्री मी नक्कीच वहिनीच्या खिडकीच्या बाहेर जाईल. त्यांनी खोली एका कोपऱ्यात बांधली होती आणि बाहेर एक छोटीशी बाथरूमसुद्धा होती. हा भाग भावासाठी दिला होता, कारण तो विवाहित आहे. हे लोक थोडे बाजूला राहतील. मला हे चांगलं तर वाटत नव्हते, कारण रात्रीची वेळ होती आणि जर मला कुणी वहिनीच्या खिडकीजवळ पाहिले
असते की मीही वहिनीच्या खिडकीच्या बाहेर उभा राहून त्यांच्या रूममध्ये आत डोकावून पाहत आहे तर माझी खूप बेइज्जती झाली असती. आईने तर मला न जाणे काय काय सुनावले असते की एकतर तिचा नवरा घरी नाही आणि तू कोण आहे एवढ्या रात्री तिच्याजवळ जाणारा. मी आजूबाजूला पाहिले तर तिथे कोणीच नव्हते. जेव्हा मी खिडकीजवळ गेलो तेव्हा ती खिडकी बंद होती, पण आतून एक विचित्र प्रकाराचा आवाज येत होता. असं वाटत होते जसे वहिनींना वेदना होत होत्या. मला आश्चर्य वाटत होते की वहिनी असे काय करत आहे. ती म्हणत होती की ती खिडकी उघडेल, पण तिने तर खिडकी काही उघडली नाही आणि मी तिथून परत गेलो. सकाळी मी माझ्या वहिनीला म्हणालो, तू खिडकी उघडली नाही का? मग ती म्हणाली, अच्छा तर तू बघायला आला होता. मी जरा मज्जा करत होते. तुला लाज कशी वाटत नाही? तू माझ्या खोलीमध्ये डोकावशील तर मग पुढे बघून घे. मी जरा लाजिरवाणा झालो आणि म्हणालो, नाही मी जरा मज्जा करत होतो. नाही आला होता. या गोष्टीवर ती सुद्धा हसायला लागली आणि म्हणाली, काही नाही, मी सुद्धा खिडकी उघडी ठेवायचे विसरले होते. मला माझ्या वहिनीने बोलणे काही समजले नव्हते. ती वेगळंच काहीतरी बोलत होती, त्याच्यामुळे मला तिचे बोलणे काही समजत नव्हते. तिच्या मूडचा पण मला काही पत्ता लागत नव्हता. कधी कधी ती विचित्र गोष्टी करायची आणि म्हणायची की मी मस्करी करते आणि कधी कधी गंभीर गोष्टी अगदी विचित्रपणे बोलायची आणि म्हणायची की मी मस्करी नाही करते. माझी आईलाही या वहिनीबाबत काही समजत नव्हते. तिच्या कृतीवर राग येत होता. कॉलनीतून कोणीही घरी आले तर माझ्या आईला ते बोलत असायचे, तिच्यावर टीका करत असायचे. तेव्हा आजूबाजूचे लोक म्हणायचे, तुला तर चंद्रासारखी सुंदर मुलगी मिळाली आहे. तुझी सून किती सुंदर आहे. तुझे भाग्य आहे बाई. माझी आई म्हणायची, हो सुंदर तर आहे. तिचं काय लोणचं टाकू का? काही पात्रताही असायला हवी मुलीमध्ये. त्याउलट ही तीच आई होती जी आधी सांगत होती की मुलगी खूप सुंदर असावी, म्हणजे सर्वजण बघून तिला जळून जातील, सगळ्यांनाच हेवा वाटेल. आजकाल तर कोणत्याही मुलीला घरातील कामे करावी लागत नाहीत आणि मी ही काम त्याला करू देणार नव्हती. मुली लग्नानंतरच तर सगळी कामं शिकतात. पण आता आईचा दृष्टिकोन बदलला होता. वहिनीला बहीण नव्हती, तिचं एकटी मुलगी होती, पण तिच्या नात्यात एक मुलगी होती. ती त्याच्यासारखी सुंदर होती. माझी आई पूर्वी म्हणायची माझ्यासाठी तिलाच करू, पण आता आईने नकार दिला होता, कारण मलाही काही हौस नव्हती. वहिनी अशी होती तर ती मुलगी पण तशीच असेल आणि मी अशा स्त्रीसोबत आयुष्य घालवू शकत नव्हतो. माझा भाऊ इथे नव्हता. जर तो इथे असता तर त्याला कळाले असते की इकडे काय करत आहे ती त्याची बायको, आणि त्याने त्याला धक्का मारून घराबाहेर काढून दिलं असतं, असा विचार कायम येत असायचा. अस्वस्थही झाला असता तो. दुसऱ्या दिवशी पुन्हा मी खिडकी उघडायची वाट पाहत होतो. मी तिच्या खिडकीजवळ जाऊन बाहेर उभा होतो. खिडकी उघडली असेल, पण आज जेव्हा मी त्या खिडकीकडे जायला निघालो तेव्हा माझ्या आईने मला पाहिली. आई मला म्हणाली, इकडे कुठे जात आहेस? मी म्हणाला की माझ्या मित्राचा फोन आला होता म्हणून मी अंगणात जात आहे. माझी आई म्हणाली, तुला तिथेच बोलायचं आहे का? तुझ्या रूममध्ये बसून बोलता येत नाही का? जा तिकडे जाऊन बोलून घे. असे काय महत्त्वाचे बोलायचे आहे की तुला अंगणात बाहेर यावं लागत आहे? ती माझ्यावर ओरडू लागली. शेवटी मी आईसमोर परत माझ्या रूममध्ये बसून गेलो. जेव्हा मला कळाले की माझी आई आता झोपली आहे तेव्हा मग काही वेळानंतर मी पुन्हा बाहेर गेलो, पण यावेळी पुन्हा खिडकी बंद होती आणि तसेच विचित्र आवाज रूममधून येत होते. आता मी लक्षपूर्वक ऐकत होतो. ते आवाज असे होते जसं वहिनींना खूप वेदना होत आहेत. भावांच्या आठवणीत ती रडत होती का, असा मनात विचार येऊ लागला. पण तिच्या वागणुकीवरून वाटत नव्हतं की तिला माझ्या भावाची कधीही आठवण येत असेल. दादा तर सांगत होता की ती माझ्याशी व्यवस्थित बोलतही नाही. तुम्ही लोकांनी तिला कामामध्ये तर लावून ठेवले नाही का? पण असं तर काहीच नव्हतं. मग हे आवाज का येत होते? आज मी खूप चिंतित होतो. दुसऱ्या दिवशी मी माझ्या वहिनीला त्याच्याबद्दल काहीही सांगितले नाही. मी कदाचित माझ्याशी मस्करी करत होती. रोज म्हणायची की मी खिडकी उघडेन, पण खिडकी काही उघडत नाही आणि मी चोरासारखा जायचो. मला काहीतरी वेगळंच टेन्शन असायचं. पण आज आईनेही मला खूप सुनावणी दिली होती म्हणून मी हे सगळं मनातून काढून टाकलं होतं, असा मी विचार केला. तसंही मला त्याच्या आयुष्यात बोलायची काही गरज नाही, पण दुसरीकडे ती माझ्याकडूनच वस्तू मागायची.
मग मी काय करणार होतो? मला तर तिची सगळी कामं करावीच लागणार होती. एके दिवशी भावाचा फोन आला. तो म्हणाला की तो 3 महिन्यांसाठी येईल आणि त्याला यायला फार दिवस नाहीत, कारण त्याला सुट्ट्या मिळत नाहीयेत. तो ज्या शहरात काम करत होता तेथील परिस्थिती वाईट होती. त्याला लवकरच परत जावे लागणार होते आणि तो 3 महिने इथे असेल आणि 3 महिन्यानंतर तो निघून आम्हाला सोडून जाईल. हे ऐकून आम्हाला खूप आनंद झाला की तो 3 महिन्यासाठी का होईना पण आमच्याकडे येतोय. पण वहिनींचा चेहरा बघून वाटत होते की ती खूप अस्वस्थ आहे. तिच्या चेहऱ्यावर आनंद तर दिसतच नव्हता. ती म्हणाली की अफवा पसरवली आहे त्यांनी. काहीही होणार नाही, त्यांचं रजासुद्धा मिळणार नाही. ते तिथेच काम करणार आणि काम करणार म्हणजे करणारच. तर पैसे कुठून येणार? काम नाही केलं तर पैसे कुठून येणार आणि घर कसं भागणार? माझी आई सरळ म्हणाली, तुझा नवरा परत येतोय, तुला आनंद झाला पाहिजे. तुला कामाची आणि पैशाची चिंता आहे. त्यावर माझी वहिनी उलट उत्तर देऊन म्हणाली की पैसेच आले नाही तर हे घर कसे चालणार? तुमचा हा मुलगा तर काहीही काम करत नाही. पण मी ट्युशन घेत होतो आणि मुलांना शिकवण्यासाठी घरी जायचो. असो, माझा अभ्यास चालू होता. मला काम करण्याची गरजही का होती? आई वडिलांना पेन्शन मिळायची. आई दादा पण तर घर चांगलं चालवायचे. आई बोलू लागली, पण मी आईला गप्प केले. आई म्हणालो, तिचे रंग दाखवत आहे, तू काही बोलू नकोस आणि अशा प्रकारे घरचे वातावरण खराब होईल आणि तुमचाही रक्तदाब वाढेल. आई तिच्या खोलीत निघून गेली. आईचं ब्लड प्रेशर वाढलं होतं. आईने माझे ऐकले याचा मला खूप आनंद झाला. आई शांत झाली. घरात गोंधळ होऊ नये अशी माझी इच्छा होती. माझ्या वहिनी मला छोट्या छोट्या गोष्टीवरून टोमणे मारायला लागली. कदाचित तिची ती स्वभावाची बाजू संपलेली होती आणि ती कोणत्या प्रकारची स्त्री आहे हे ती सांगू शकली होती. मी माझ्या वहिनीपासून लांब राहायचो. माझ्या कामाशी काम ठेवत होतो. तिने माझ्याकडून काही मागले की मी आणून देत होतो. एके दिवशी मी फोन घेऊन तिच्या खोलीजवळून जात होतो. रात्रीची वेळ होती. जेव्हा तिने मला इशारा केला आणि मी खोलीत गेलो, मला वाटलं की ती माझ्याशी मस्करी करत होती. मी परत जाऊ लागलो, पण जायला लागताच माझी पावले थांबली, कारण तिने खोलीची खिडकी उघडली होती. म्हणजे आज ती मस्करी करत नव्हती. आज खिडकी उघडी होती आणि मी आत डोकावू शकलो होतो. मला ही संधी सोडायची नव्हती. जर मला वहिनींची कमजोरी समजली असती तर मी माझ्या आईला आणि भावालाही सांगितले असते. पण आज तिच्याकडून किती मोठी चूक झाली हे वहिनीला कळलेच नव्हते. आता मला तिच्याबद्दल अजिबात आदर नव्हता. ती माझ्या आईशी भांडण्याची आणि मला हे सर्व आवडत नव्हते. ती खूप माझ्या आईशी भांडत असायची, नेमकी किरकिर करत असायची. मी पुढे गेलो. हे काय होणार आहे याबद्दल मला काहीही माहिती नव्हतं, पण मला ते सर्व काही जाणून घ्यायचे होते. खिडकी उघडी होती आणि रूमची लाईट पण चालू होती. मी बघायला मान आत डोकावली तर आधी मला वेगळंच काही दृश्य दिसू लागलं. मला समोरचे दृश्य नीट दिसत नव्हते. त्यानंतर जेव्हा मी पाहिले तेव्हा मी हैराण झालो. माझे तर होश उडाले होते. वहिनीला का वेदना होत होत्या ते आता मला कळाले होते, कारण वहिनीने मेणबत्ती पेटवली आणि ती वितळवून तोंडावर आणि हातावर लावत होती. उबदार मेणबत्ती समोर पेटून जेव्हा ती बसली होती, खूप विचित्र दिसत होती. तिनेही मला पाहिले. मी आतमध्ये डोकावले आणि तिने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. मी घाबरलो आणि तिथून निघालो. सकाळी जेव्हा माझ्या वहिनी याबद्दल बोलत होती तेव्हा मी म्हणालो, तू काय बोलत होतीस? ती म्हणाली, तुला काय करायचं? तुला काय वाटतं की मी इतकी सुंदर आहे? मी काय आहे? मी रोज रात्री माझ्या चेहऱ्यावर मेणबत्ती लावते. तीच लावत होती आणि त्यामुळेच माझ्या चेहऱ्यावरची सगळी घाण माझ्या चेहऱ्यावरून निघून जाते. म्हणूनच तर मी खूप सुंदर दिसते. मला वाटले होते की वहिनी वेडी आहे आणि मी तिच्याशी पुन्हा बोललो नाही. सौंदर्यासाठी कोणी स्वतःला खूप वेदना देते का? जो माणूस स्वतःचा नसतो तो कोणाचाच नसतो, या गोष्टीची मला खात्री पटली होती. जर एवढा जुलूम तो स्वतःवर करू शकतो तर उद्या कोणावरही करू शकतो. हे मी कोणालाही सांगितले नाही. भाऊ 3 महिन्यांनी परत आला. भाऊ आणि वहिनींचे रोज भांडण व्हायचे. वहिनी खूप हट्टी होती आणि कदाचित भावालाही तिच्या भूतकाळातील काही अफेअरच्या गोष्टी कळाल्या असतील.
आजकाल त्यांच्यात खूप भांडण व्हायची. आधी फक्त आवाज ऐकू यायचे, नंतर मग त्यांची भांडणे खोलीतून बाहेर पडायची. भाऊ म्हणू लागला, मी हिच्यासोबत जगणार नाही, ती वेडी आहे, तिचा दिमाग खराब आहे. अशा प्रकारे हे प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले. तरीही आम्ही खूप प्रयत्न केले, म्हणजे कोणाचेही घर खराब होऊ नये. भावालाही आम्ही खूप समजावण्याचा प्रयत्न केला. वडिलांनीही त्याला समजावले, परंतु वहिनी अचानक तिच्या घरी गेली आणि ती परत येण्यास नकार देऊ होती. त्यानंतरही आम्ही तिला समजावत राहिलो, पण तिला हे काही मान्य नव्हते आणि काही दिवसांनी तिच्या बाजूने न्यायालयाचा आदेश आला. तिला माझ्या भावापासून घटस्फोट घ्यायचा होता. आता माझा भाऊही रागाने लाल लाल झाला होता आणि माझा भाऊ म्हणाला, मला पण हिला कधीही ठेवायचे नव्हते माझ्याजवळ. तुमच्यामुळे मी आत्तापर्यंत धीर धरून होतो. कळत नाही का ती कसली बाई आहे, ती किती विचित्र वागते. तिला काय हवं होतं? तिला स्वतःचा खूप अभिमान होता. माझी आई खूप अस्वस्थ झाली होती, कारण प्रकरण न्यायालयात गेले होते. माझा भाऊ आईला म्हणाला, तुम्ही मुलीचा फक्त चेहरा पाहिला, पण तिचे गुण आणि तिचा समजूतदारपणा पाहिला नाही. फक्त चेहरा पाहून तिला घेऊन आलात आणि माझं लग्न लावून दिलात, आणि आता तुमच्या चुकीमुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. आणि भाऊ आईसमोर खूप रडला. मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की फक्त सौंदर्य पाहून मुलगा किंवा मुलगी पसंत करू नका. त्यातील गुण अवगुण नक्कीच पहा. आणि या कथेतून तुम्हाला काय लाभ झाला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.